नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आपण सगळेच आयुष्य अधिक चांगलं, यशस्वी आणि समाधानी बनवू इच्छितो, पण कधी कधी असं वाटतं की काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत। इथंच मदत करतात ते आध्यात्मिक नियम। हे नियम म्हणजे काही जादू नव्हे, तर विश्वाच्या कार्यपद्धतीचे मूलभूत तत्वज्ञान आहे। आज आपण अशा 5 शक्तिशाली नियमाबद्दल बोलणार आहोत, जे समजून घेतल्यास आणि आचरणात आणल्यास तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलू शकतं। चला तर मग सुरू करूया। आपला पहिला आणि सर्वात प्रसिद्ध नियम आहे आकर्षणाचा नियम। हे अगदी सोपं आहे। तुम्ही ज्या गोष्टीवर सतत लक्ष केंद्रित करता, ज्याचा विचार करता आणि ज्या भावना व्यक्त करता, त्याच गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यात आकर्षित करता। समान गोष्टी समान गोष्टींना आकर्षित करतात। कसे वापरावे? तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय हवंय यावर स्पष्ट राहा। माझ्याकडे पैसे नाहीत असं म्हणण्याऐवजी मी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होत आहे असं सकारात्मक विधान वापरा। तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण झाल्याचं फील करा। भावना सर्वात महत्त्वाची आहे। हा नियम तुमच्या विचारांना आणि भावनांना दिशा देतो। दुसरा नियम आहे कर्म सिद्धांत। हा नियम आपल्या भारतीय संस्कृतीच्या मुळाशी आहे। तुम्ही जे पेरता तेच उगवते। प्रत्येक क्रियेचे एक प्रतिक्रिया असते। तुमचे विचार, शब्द आणि कृती हीच तुमची कर्मे आहेत आणि तीच तुमचं भविष्य घडवतात। कसे वापरावे? जाणीवपूर्वक चांगली कामे करा। इतरांना मदत करा, दयाळूपणा दाखवा। जर तुमच्या आयुष्यात प्रेम हवं असेल तर आधी इतरांवर प्रेम करा। चांगले कर्म केल्याने तुमच्या आयुष्यात चांगुलपणाच परत येईल। तिसरा नियम थोडा वैज्ञानिक आहे। परिवर्तनाचा नियम। विश्वातील ऊर्जा कधीच नष्ट होत नाही, फक्त तिचं स्वरूप बदलतं। तुमच्यातील आणि सभोवतालची ऊर्जा सतत गतिमान असते। कमी ऊर्जेचं रूपांतर जास्त ऊर्जेमध्ये होऊ शकतं। कसं वापरावे? जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता, तेव्हा जाणीवपूर्वक लक्ष विचलित करून सकारात्मक कामात गुंतून पडा। व्यायाम करा, संगीत ऐका, निसर्गात फिरा। तुमच्या मनाची ऊर्जा सकारात्मकतेकडे वळवून तुम्ही परिस्थितीवर मात करू शकता। तुम्ही तुमच्या ऊर्जेचे मालक आहात। चौथा नियम आहे स्वीकार आणि समर्पण। आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात। त्या गोष्टींशी लढण्याऐवजी त्या स्वीकारून परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल घडवणे शहाणपणाचे आहे। नियंत्रणाची इच्छा सोडून देऊन मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवा। कसे वापरावे? ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही त्या शांतपणे स्वीकारा। याचा अर्थ हार मानणे नव्हे, तर ताणतणाव कमी करून स्पष्ट विचार करणे। जेव्हा तुम्ही सरेंडर करता, तेव्हा योग्य मार्ग आपोआप दिसू लागतो। आपला शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा नियम आहे एकत्वाचा नियम। आपण सर्वजण एकाच चैतन्याच्या किंवा ऊर्जेचा भाग आहोत, कुणीही वेगळं नाही। जेव्हा तुम्ही दुसऱ्याला दुखावता, तेव्हा तुम्ही नकळत स्वतःलाच दुखवत असता। कसे वापरावे? सहानुभूती वाढवा, इतरांशी जोडले जा, संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी काम करा। जेव्हा तुम्ही इतरांच्या आनंदात आपला आनंद शोधता, तेव्हा वैयक्तिक जीवनातही पूर्णत्व येते। तर मित्रांनो, हे होते 5 आध्यात्मिक नियम। हे नियम समजून घेणे म्हणजे आयुष्याचे मॅन्युअल मिळवण्यासारखे आहे। हे लगेच घडणार नाही, पण रोजच्या आचरणाने तुमच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल नक्कीच होतील। यापैकी कोणता नियम तुम्हाला सर्वात जास्त आवडला किंवा तुम्ही कोणत्या नियम आधीपासून पाळला, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढील व्हिडिओमध्ये भेटू। धन्यवाद।